धुळे महापालिकेच्या महासभेत राडा, वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी करत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। अकोलेत निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टरवरील जमीन नापीक झाल्याचा आरोप, पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पंढरपूर महामार्गाची दुरवस्था, रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप। बोरिवली गोराई प्रवास होणार सोपा, 9.5 कोटी खर्चून उभारली जाणार नवी जेट्टी। छत्रपतींची शिवमूर्ती असलेल्या पालखीची मिरवणूक, शिवप्रताप दिन सोहळ्याचा उत्साह। बीडच्या श्री क्षेत्र दत्त मंदिर कोल्हारवाडी इथं दत्त जयंती उत्सवाला थाटात सुरुवात, मोठ्या संख्येनं भाविक दाखल। करमाळा तालुक्यातील पाथुर्डी इथं श्री संत बाळूमामा यांच्या पालखीची गावातून ढोल वाजवत मिरवणूक, मिरवणुकीत कलश घेऊन अनेक महिला सहभागी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तीचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीती। नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा, चंद्रज्योत वनस्पतीच्या बिया खाल्ल्यानं झाली विषबाधा। गोंदियावरून कन्याकुमारी ते बनारसला जाता येणार, विशेष ट्रेनचं प्रवाशांनी केलं स्वागत। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तहसीलदारांचं आंदोलन, ग्रेड पेच्या मागणीकरता धरणं आंदोलन। कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी शिवारामध्ये बिबट्याचं दर्शन, नागरिकांमध्ये भीती। हिंगोलीत शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन, उत्पादनात वाढ व्हावी याचा उद्देश। खेड तालुक्यातील चिंबळी गावात स्ट्रॉबेरीचं विक्रमी उत्पादन, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार। नाशिकच्या इंदिरानगरमध्ये गुंडांचा हैदोस, हातात तलवार घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न। अकुर्डीत तुळजाभवानी मंदिरात अक्षता कलशाचं उत्साहात स्वागत, मंदिरात दर्शनाकरता भाविकांची गर्दी। गुजरात ते अयोध्या स्केटिंग करत निघाला तरुण, युवकाचं भुसावळ इथं उत्साहात स्वागत। जळगावच्या सावदामध्ये खंडोबा यात्रा महोत्सवाचं आयोजन, यात्रोत्सवात परंपरेनुसार 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम।